नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन. भाग 59. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, प्रत्येकाची उद्भव जात ही एकच आहे आणि ती एक सारखीच आहे. पण जन्मखूण म्हणजे स्त्री किंवा पुरुष हे मात्र वेगवेगळे आहे. हा फरक त्या त्या क्षणाची निकड व जरुरीपणा व सृजनाची काही अटी पाळणे याकरता पांचभौतिक अन्नाचा म्हणजे अन्न रसाचा थोडाफार कमी जास्तपणा यावर ती जन्मखूण अवलंबून आहे. म्हणूनच प्रत्येकाची शैली, आकार, रंगरूप हे वेगवेगळे आहे. इतकेच काय, त्यांच्या लकबी, सवयी ह्या सुद्धा वेगवेगळ्या त्याच कारणामुळे आहेत. पण गाढ झोपेत, सुषुप्तीत मात्र सगळे समान असतात. पण सकाळी जागे होताच आपापला वेगळेपणा त्यांचा चालू होतो. आपापले स्वप्नवत जग त्यांचे सुरू होते, किंबहुना निर्माण होते. प्राणीमात्रांना आपण असण्याचे जाणवणे पंचमहाभूताचेच रस आणि त्यात अन्नरस हे सगळे मिळून देहाचे आकार झालेले आहेत. प्राणीमात्रांना आपण असण्याचे जाणवणे हे पंचमहाभूतांचा रस आणि त्यात आपण खाल्लेला अन्नरस हे सगळे मिळून सर्व देहांचे आकार तयार झाले आहेत. त्यात आपणच असल्याचा गुण, त्यामध्ये आपणच असल्याचा गुण आला. हा सत्वाचा गुण होय व हा गुण तो आकाराला, रंगाला, रूपाला आपलेच समजू लागला, म्हणजे देहच समजू लागला. हा सत्वाचा गुण तो आकाराला, रंगाला, रूपाला म्हणजे देहाला आपले समजू लागला. या रंग, रूप, आकाराला अंत नाही. पण ज्याला हे कळते की रंग, रूप, आकाराला अंत नाही, त्याला मात्र अंतकाळ नाही. पण ज्याला हे कळते की रंग, रूप, आकाराला अंत नाही, त्याला मात्र अंतकाळ नाही हे निश्चित. कारण ज्या असणेपणामुळे हे सारे कळते, तो असलेपणा मात्र या ठिकाणी, याच क्षणी नित्यप्राप्त आहे. नित्यप्राप्त याचा अर्थ असा, नित्यप्राप्त म्हणजे सर्वांच्या ठिकाणी असणेपणा म्हणून असणेपणा सारखाच आहे. सर्वांच्या ठिकाणी म्हणजे पृथ्वीवरील जितकेही प्राणीमात्र आहे त्यांच्या ठिकाणी असणारा असणेपणा हा असणेपणा म्हणून सारखाच आहे. म्हणूनच तो नित्यप्राप्त आहे. तुम्हाला एखाद्या साधू पुरुषाचे दर्शन किंवा ओळख कशी होते? त्याच्या नावाने की अजून कशाने? भगवान श्री परमपूज्य किंवा त्याच्या जटा, दाढी किंवा त्याच्या वेशभूषाने, त्याची टोपी, ढगाळ कपडे, अंगावर खाली लोंबकणारी शाल, डोक्यावर फेटा किंवा पटका, लांब किंवा पगडी, लांब पांढरी कुरळी दाढी व मिशा, या सर्वांनी त्याची ओळख होते की ते काय सांगतात, ते काय म्हणतात या त्यांच्या सांगण्यांनी होते. पण हे सर्व वरवरचे आहे. यामुळे आकर्षित न होणे चांगले. पण एखादा जर खरोखरच ज्ञानी पुरुष असेल तर त्याला जर समजून घ्यायचे असेल तर त्याच्या सारखेच व्हावे लागेल. ते जसे आहेत तसेच व्हावे लागेल. म्हणजे आपण केवळ आणि केवळ आपणच असणेपणाने आहोत. म्हणजे आपण केवळ असणेपणानेच आहोत. बाकी देहाचा माझा संबंध नाही.
अशा प्रकारे जोपर्यंत तुम्हाला ओळख होत नाही तोपर्यंत तुम्हाला खरी मोकळीक मिळणे अशक्य. एकदा मोकळीक झाली की हवे नको असे संपलेच समजा. एकदा मोकळीक झाली की हवे नको हे नाही राहत, हे संपते. मग हे समाधान व हा समाधानी मनुष्य, मग हे समाधान आणि हा समाधानी मनुष्य असा भेद राहत नाही. समाधान म्हणजेच समाधानी, समाधान म्हणजेच समाधानी. याचा खरा अर्थ असा आहे की जेव्हा आपण म्हणता मी समाधानी आहे, त्यात आपण अमुक तमुक म्हणजे समाधानी असे द्वैत कायम ठेवतो. म्हणजे मी समाधानी आहे हे मी अमुक तमुक ची जागा घेते. मी समाधानी आहे हेच ते अमुक तमुक. पण जेव्हा श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात समाधान म्हणजेच समाधानी, हे जर जे कृष्णमूर्तीच्या शिकवणीच्या संदर्भात समजून घ्यायचे असेल तर, जे कृष्णमूर्ती म्हणतात, जर मी म्हटले की आय एम अँग्री, मी रागावलो आहे, आय एम ग्रीडी, मी लोभी आहे, या म्हणण्याच्या नेमक्या क्षणी म्हणजे रागाच्या किंवा लोभाच्या त्या नेमक्या क्षणी मी रागच असतो, मी रागच असतो. तेथे मी राग आहे हा मी शब्द पण नको, पण व्याकरणाच्या पूर्णतेकरता आपल्याला तसे म्हणावे लागते. तर तात्पर्य तेथे फक्त राग असतो, तेथे फक्त लोभ असतो. त्या नेमक्या क्षणी फक्त राग किंवा लोभ असतो, पण थोड्याच क्षणात, निमिषभरात मी रागावलो असे म्हणून मी व राग यात विभाजन होते व हा राग वाईट आहे, याला नियंत्रणात काहीही करून आणावेच लागेल. आता मी राग न येऊ देण्याचा भरपूर व मनापासून प्रयत्न करेल. अशा संकल्पामुळे मी वस्तुतः राग असूनही मला रागावर ताबा मिळवायचा आहे, म्हणजे मीच राग असून मला रागावर ताबा मिळवायचा आहे असे वेगळेपणा आपण आणतो. या वेगळेपणालाच ऑब्झर्वर म्हणतात. या अशा आणलेल्या वेगळेपणालाच ऑब्झर्वर म्हणतात. पण वस्तुतः सत्य काय आहे? आय एम अँगर. वस्तुतः सत्य काय आहे? आय एम ग्रीडी. या वस्तुस्थितीत फक्त राग म्हणून रागच आहे. तो सध्या कुणाचा असा नाही, तो सध्या कुणाचा असा नाही. पण जेव्हा हा राग वाईट आहे यावर नियंत्रण मिळवलेच पाहिजे असे जेव्हा वाटते, तेव्हा एक इगोसेंट्रिक ऍक्टिव्हिटी निर्माण होऊन मी वेगळा, रागासंबंधी काही करू जाणारा असा भाव किंवा वेगळेपणा निर्माण होतो. मग मी रागावर ताबा मिळवणारच असे म्हणणारा कंट्रोलर पण उदयाला येतो. आणि त्याच वेळी कृष्णमूर्ती म्हणतात की हाच व्हॉट इज आणि व्हॉट शुड बी मधला फरक आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही रागात असता तेव्हा तुम्ही नसता तर केवळ रागच असता. तुम्ही ग्रीडी नसता तर केवळ ग्रीडच असता. यालाच कृष्णमूर्ती व्हॉट इज म्हणतात. व मी रागावर नियंत्रण करेल, राग ही चांगली वस्तू नाही इत्यादी संबंधी काही करू पाहणे म्हणजेच त्यावेळी व्हॉट इज वर पूर्ण दुर्लक्ष होते आणि व्हॉट शुड बीच्या काल्पनिक विषयात आपण रमतो आणि भविष्यकाळ निर्माण करतो. म्हणूनच जे कृष्णमूर्ती म्हणतात तुम्हीच भविष्यकाल निर्माण करता. म्हणून जेव्हा जे कृष्णमूर्ती म्हणतात रिमेन विथ व्हॉट इज, रिमेन विथ व्हॉट इज व्हॉट एव्हर इट मे बी, तेव्हा सगळे लक्ष व्हॉट इज वरच असते, जे की केवळ वर्तमान काळी आणि याच क्षणी
केवळ याच क्षणात याच ठिकाणी आहे. आपण व्हॉट शूडच्या गुंताड्यात अडकत नाही, जे केवळ भविष्यातच आहे. सध्या आपण त्याची केवळ कल्पनाच केली आहे व केवळ आपण तशी कल्पना करतो व याच वेळी ऑब्झर्व्हरची एक मृगजळासारखी, ज्याला वस्तुतः स्वतंत्र अस्तित्व नाही, असे इल्युजन तयार होते, म्हणजे तो भ्रम तयार होतो. म्हणून जे कृष्णमूर्ती थिंकर, कंट्रोलर, ऑब्झर्व्हर या सर्वांना बिनबुडाचे असे भ्रामक इल्युजन असे म्हणतात, निसर्गदत्त महाराजांच्या भाषेत हे टिकाऊ नाहीत तर टाकाऊ आहेत. तात्पर्य, आपण राग, लोभ, ईर्ष्या, मत्सर, कामवासना, एकटेपणा म्हणजे बोर्डम याविषयी काही करू अशी जेव्हा धारणा करतो, तेव्हा ती धारणा म्हणजेच ऑब्झर्व्हर, जो या रागा, लोभा इत्यादी विषयी काही करू पाहतो, म्हणजे व्हॉट इज शी चिटकून न राहता व्हॉट शुड बी म्हणून पुढे एक काल्पनिक असे ध्येय ठेवतो. हेच काल्पनिक इल्युजन म्हणून ऑब्झर्व्हर, कंट्रोलर किंवा थॉट म्हणून ओळखल्या जाते. इथे चिंतन करता नम्रपणे सुचवतो की ऑब्झर्व्हर इज ऑब्झर्वचा जर मराठी अनुवाद बहुतेक लोक इथे चिंतन करता नम्रपणे सुचवू इच्छितो की ऑब्झर्व्हर इज ऑब्झर्व्हरचा जर मराठी अनुवाद सर्व लोक म्हणजे बहुतेक लोक द्रष्टा हाच दृश्य असा करतात. पण या अनुवादात मागील विवेचनात आलेला ऑब्झर्व्हर म्हणजे द्रष्टा कसा निर्माण होतो ते नीट समजत नाही. द्रष्टा हाच दृश्य या अनुवादात द्रष्टा हा प्रथम पासूनच मानला आहे असा त्याचा अर्थ होतो. मग हाच द्रष्टा दृश्य किंवा इतर काही आहे असे मानण्यात येते. पण या अशा द्रष्टा हाच दृश्य अशा अनुवादात जे कृष्णमूर्तींना अभिप्रेत असलेले राग, लोभ, मत्सर, ईर्ष्या, द्वेष इत्यादी बाबतीत काहीच स्पष्टता येत नाही. पण जे कृष्णमूर्ती ऑब्झर्व म्हणजे दृश्य असा अर्थ मुळीच करत नसून राग, द्वेष, मत्सर, ईर्ष्या, हाव अशांना ऑब्झर्व असे म्हणतात. हाच नेमका अति महत्वाचा भाग. ऑब्झर्वला दृश्य असे म्हणतात सुट्टो. हे समजणे अतिशय महत्वाचे आहे. म्हणून काही मराठी, हिंदी जे कृष्णमूर्तीची अशी अनुवादिक पुस्तके वाचून हा ऑब्झर्व इज ऑब्झर्वचा गुंता नीट सुटू शकत नाही. काही लोक जे कृष्णमूर्तीच्या शिकवण ही वेदांतातील पारिभाषिक शब्दांशी जुळून पाहतात. उदाहरणार्थ ऑब्झर्व्हरला द्रष्टा म्हणतात व कृष्णमूर्तीच्या विवेचनानुसार द्रष्टा कसा निर्माण होतो ते मात्र यात स्पष्ट होत नाही. ऑब्झर्व्हरला दृश्य म्हणून पाहणारा हाच दृश्य या पाहणाऱ्याला साक्षी वगैरे ठरवतात. पण कृष्णमूर्तीच्या विवेचनानुसार त्यांनी जो ऑब्झर्व्हर शब्द वापरला आहे तो साक्षी म्हणून तर मुळीच नाही. तसेच जेव्हा कृष्णमूर्ती म्हणतात की यू ऑल द वर्ल्ड, यू ऑल द वर्ल्ड या नावाचे कृष्णमूर्तीचे एक पुस्तक पण आहे. त्यांचा या म्हणण्याचा अभिप्राय असा आहे की सध्या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, मानवी समस्या सगळीकडे सारख्याच आहेत. मृत्यूचे, आजारपणाचे सर्वांनाच भय आहे. जवळच्या नातेवाईकांचे निधन, लागलेली मोठ्या मुश्किलनी लागलेली नोकरी सुटेल काय, राग, द्वेष, ईर्ष्या, असूया, हाव, एकाकीपणा, परकीय आक्रमणाची भीती या सर्व बाबी जगातल्या कोपऱ्यात सगळीकडे सारख्याच आहेत. यालाच उद्देशून कृष्णमूर्ती यू ऑल द वर्ल्ड म्हणतात. पण असे पाहण्यात आले आहे की काही या ना यू ऑल द वर्ल्डचा
हे विश्वची माझे घर असा या विधानाचा अर्थ करतात. आणि शेवटचा कहर म्हणजे जेव्हा कृष्णमूर्ती म्हणतात यू आर दॅट, याचा सरळ सरळ अर्थ ते तत्वमसी असा करून मोकळे होतात. ते तू आहेस असा. पण कृष्णमूर्ती आय एम दॅटचा अर्थ आय एम दॅट कंडिशन एंटिटी असे म्हणतात. आय एम दॅट कंडिशन एंटिटी असे म्हणतात. कंडिशनिंग म्हणजे काय हे सर्व सांगितले की शेवटी ते म्हणतात आय एम दॅट. तेव्हा त्याचा हाच अर्थ होतो. तर काही बौद्ध वाङ्मयाचा अभ्यास करणारे ती ग्रंथे वाचताना कृष्णमूर्तीच्या सांगण्याचे साम्य कुठे कुठे आहे हे त्या पुस्तकाच्या ग्रंथात मार्जिनच्या बाजूच्या वरच्या किंवा खालच्या रिकाम्या जागेत लिहून ठेवतात. काही वेदांताचे अभ्यासक ज्ञानेश्वरी, अमृतानुभव किंवा अन्य ग्रंथात कुठे कुठे कृष्णमूर्तीच्या विचाराचे साम्य आहे ते तपासत बसतात. काही रमण महर्षी, इकहार्ट टुल, रॉबर्ट ॲडम आणि पापाजी, जग्गू वासुदेव ओशो आणि इतर यांच्या वाङ्मयात साम्यस्थळे शोधत राहतात. जेव्हा आपण एखाद्याच्या सांगण्याचा अभ्यास करतो तेव्हा फक्त आणि फक्त त्यांनी काय सांगितले तितकेच पाहून त्याच्या ओरिजिनॅलिटीचा मान राखला पाहिजे. ते अगोदर इतरांनी सांगितलेच आहे हे तेच सांगतात, दुसरे काहीच सांगत नाही. मनाच्या श्लोकात रामदास स्वामींनी हे सर्व आधीच सांगून टाकले आहे वगैरे वगैरे असे आपण म्हणतो. तेव्हा आपण जे कृष्णमूर्ती वाचले ते बरोबरच आहे याचाच ते जणू खुंटा हलून हलून तो बळकट आहे की नाही तेच पाहत असतात. बरे असो तर उपरोक्त जे ऑब्झर्वर किंवा कंट्रोलर कसा निर्माण होतो याचे जे विवेचन केले गेले आहे ते थोडेही चूक वाटल्यास, किंचितही चूक वाटल्यास जिज्ञासू अभ्यासकांनी पुनश्च जय कृष्णमूर्तीची संपूर्ण पुस्तके, एक दोन पुस्तके वाचून नाही किंवा काही निवडक पुस्तकांचा हिंदी मराठी जो अनुवाद झाला आहे त्यावर पण विसंबून न राहता आज सर्व ऑडिओ व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ती सर्व पुस्तके आणि ते सर्व काळजीपूर्वक वाचून जे कृष्णमूर्ती म्हणतात त्याप्रमाणे ऑब्झर्वर किंवा कंट्रोलर नेमक्या कोणत्या क्षणी उद्भवतो ते स्वतःच स्वतःचे ठरवावे. जिज्ञासू अभ्यासकांना काहीही आग्रहपूर्वक सांगण्याचा इथे हेतू नाही. पण ज्यांना वाटते की इतके वाचायची काही गरजच नाही, आम्हाला इतका वेळच नाही, किंवा जे कृष्णमूर्ती सांगतात ते थोडं थोडं बरोबर आहे, पण इथे थोडं थोडं बरोबर आहे असं काही चालत नाही. एखादी स्त्री थोडीफार पतिव्रता आहे तसेच ते होईल, किंवा एखादा माणूस म्हणेल मी थोडा थोडा नम्र आहे किंवा मी थोडा थोडा शूरवीर आहे, अशा प्रकारचे ते होईल. काही जण म्हणतात तुमचे ते कृष्णमूर्ती तेच ते सांगत राहतात, तेच ते सांगत राहतात, 40 वर्षे झाली तेच ते सांगून राहिलेत, कुणी काहीही बदलले नाही. पण हा काय कृष्णमूर्तींचा दोष आहे? जे कृष्णमूर्ती तेच ते सांगतात हे अगदी खरे आहे. जे कृष्णमूर्ती तेच ते सांगतात हे जरी अगदी खरे असले तरी पण ते तुम्हाला तेच ते सांगत नाहीत. ते तुम्हाला तेच ते सांगत नाही. ते वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या देशात प्रवचने करतात, चर्चा करतात. प्रत्येक वेळी त्यांना ऐकणारे नवीन जुने सगळेच असतात, देशी परदेशी पण असतात. पण सर्वच ठिकाणी तुम्ही उपस्थित राहू शकता का?
राहू शकले असते का? अर्थात नाही. मगच तुम्ही जर राहू शकले असते तरच मगच तुम्हाला म्हणता आले असते की अहो ते जे कृष्णमूर्ती तेच ते सांगतात म्हणून. आज तुमच्याजवळ सर्व पुस्तके, ऑडिओ, व्हिडिओ आहेत. तुम्ही ते ऐकू शकता. ते तुम्ही ऐकतही राहता, वाचू पण शकता, वाचत राहता. म्हणून तुम्हाला वाटते की तेच ते कृष्णमूर्ती सांगत आहेत म्हणून. पण हे लक्षात ठेवावे की जे कृष्णमूर्ती तेच ते सांगत नाही तर तुम्हीच तेच ते ऐकत आहात, वाचत आहात. आणि तसे म्हणूनच म्हणता जे कृष्णमूर्ती तेच ते सांगतात म्हणून. नाहीतर हे कसे तुम्ही म्हणू शकले असते? आता त्याला कृष्णमूर्ती काय करणार? त्यांनी सांगणे बंद करावे की काय? आमचे एक मित्र गमतीने म्हणतात की तुमचे ते कृष्णमूर्ती आहेत ना, ते दळलेले दळणच परत परत चक्कीत टाकत राहतात बरं का. पण जर कृष्णमूर्तींना अभिप्रेत असलेली आर्ट ऑफ लिसनिंग ची कला जर अवगत असेल तर ते सर्व प्रत्येक क्षणी त्यांचे सांगणे हे प्रत्येक क्षणी नवीनच नाही तर तुम्हाला ते नवीनतम वाटेल. व जे कृष्णमूर्ती यांना ऐकणे, त्यांची पुस्तके वाचणे हा सुद्धा एका प्रकारे ध्यानाचाच भाग होईल. अर्थात हे सर्व आपण श्री निसर्गदत्त महाराज जे म्हणतात की समाधान म्हणजे समाधानी, याबद्दलच आपण आतापर्यंत बोलत होतो. हे कसे? तर तेथे फक्त समाधानच, समाधानी असा कुणी नाही. तर तेथे फक्त समाधानच, समाधानी असा कुणी नाही. जसे नृत्य व नर्तकी एकच, जसे नृत्य व नर्तकी एकच म्हणजे फक्त नृत्यच, नर्तकी नाही. फक्त नृत्यच, नर्तकी नाही. नमस्कार.